या सर्व एका मेसेज आणि एका फोनवर आपण सर्व इथं आलात त्याबद्दल आभार मानायला नाही पाहिजे, पण तरीही मी सर्वप्रथम आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो। मराठा आरक्षणाचा लढा हा सातत्याने चालू आहे, पण गेल्या 2 वर्षापासून संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटलांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं म्हणून आपल्या जीवाची चाळणी करत या मराठा समाजाला न्याय मिळावा, तुमच्या आमच्या लेकराबाळांना आरक्षण मिळावं, तुमच्या आमच्या लेकराबाळ सुखाचं समृद्धीचं जीवन जगावं म्हणून सातत्यानं घरावर तुळशी पत्र ठेवून आपल्यासाठी लढताय। बांधवांनो, हा लढा खरा 123 गावातून सुरू झाला, परंतु आंतरवाली सराटी ही अंबड तालुक्यात असल्यानं अंबड तालुका हा आरक्षणाचा आत्मा आहे। आबा सुदाम बाप्पा माऊली तुम्ही मान्य करा नका करू, पण हा अंबड तालुका आरक्षणाचा आत्मा आहे आणि या आत्म्यासाठी अंबड तालुका सातत्यानं पुढे राहिला। काही वेळेस असं होतं आम्ही सातत्यानं बैठका घेत नाही, सातत्यानं प्रमुखाला बोलवत नाही, पण आम्ही ज्या वेळेस अंबड तालुक्यातील सर्व समाज बांधवांना हात देतो त्यावेळेस पूर्ण तालुका या ठिकाणी ओसरल्याशिवाय राहत नाही। अंबड तालुक्याची बैठक आहे बाप्पा, पण ही खरी अंबड तालुक्यातील 4 सर्कलचीच बैठक आहे। ताडगाव, जामखेड, रोहिलागड आणि पारनेर या 4 तालुक्यातलेच बांधव या बैठकीसाठी आलेले आहेत। आता 29 तारखेला आझाद मैदानावरती संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील उपोषणाला बसणार आहे, त्यासाठी आपल्याला 27 तारखेला अंतरवाली सराटी या ठिकाणाहून कूच करायची आहे। या अंतरवाली सराटीला आपल्या तालुक्यातील आणि 4 सर्कल मधील गावागावातून घराघरातून माणूस हा मुंबईला गेला पाहिजे, आपला आद्य कर्तव्य आहे। मनोजदादा जरांगे पाटील हे समाजाचं नेतृत्व करतात, समाजाला न्याय देण्यासाठी लढताय, मग आपली कुठेतरी जिम्मेदारी बनते, आपली कुठेतरी कर्तव्य आहे की आपण त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभा राहिलं पाहिजे। सरकार काय निर्णय घेईल काय नाही घेणार माहित नाही, परंतु बांधवांनो, सणासुदीच्या धुमाकाळीमध्ये सणासुदीच्या दिवसामध्ये आपल्याला कुठल्याही सणाची पर्वा न करता जसं जरांगे पाटलांनी आपल्या घरावर तुळशी पत्र ठेवलंय त्याच पद्धतीने आपण सुद्धा आपल्या घराचा विचार न करता जरांगे पाटलाला मुंबईला सोडण्यासाठी 3 दिवस मुंबईला यावं असं मी तुम्हाला आग्रहाची विनंती करतो। आणि जास्त वेळ न घेता या ठिकाणी किशोराबा मरगड, माऊली उडान, सुदाम बाप्पा मुकणे आपल्याला सखोल मार्गदर्शन करणार आहेत। त्यानंतर माता भगिनी या ठिकाणी जमलेले आहेत, त्यांच्यातले कोणी बोलणार असेल तर आपण त्यांचे मत ऐकू आणि त्यानंतर आपल्या जमलेल्या सर्व समाज बांधवांमधून जर कोणाच्या सूचना असतील तर त्या सूचना या ठिकाणी घेतल्या जातील, ऐकल्या जातील। यानंतर मी माऊलीला विनंती करतो की आपण एक क्लिप ऐकावी।